श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्याची वाट लावणाऱ्या 15 सवयी आहेत, 20 सवयी आहेत. त्या जर आपण थांबवल्या नाही तर बघा प्रत्यक्षात जीवनात पुढे अडथळे प्राप्त होतील. समर्थ म्हणाले, कोणत्या सवयी आहेत? ज्या प्रकारे संपूर्णपणे आपण आयुष्य जगत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल आपल्या हातामध्ये असतो. सकाळी उठल्यानंतर बघा प्रथमतः आपल्या हातात काय असतं? तर मोबाईल असतं. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल आपण उचलतो. झोपण्याआधी शेवटची गोष्टीसुद्धा मोबाईलच असते. बरोबर की नाही? लक्षात ठेवा. तासनतास आपण काय करतो? त्या मोबाईलमध्ये आपण संपूर्ण वेळ घालवत असतो. आपला अभ्यास असेल, आपलं काम असेल, आपल्या याकडे लक्ष नसतं लागत. त्यामुळे काय होतं? आपण संपूर्णपणे आपला अभ्यासाचा वेळ त्या मोबाईलमध्ये घालवत असतो. मोबाईल ही वाईट गोष्ट नाही आहे, परंतु तुम्ही किती वेळ देत आहे? बरोबर की नाही? आपण रस्त्यातून जाताना बघा काही जण आपल्याला लगेच चिडवतात, अरे हा बघा मोबाईल वेड आहे. बरोबर की नाही? परंतु समर्थ म्हणाले, काम हा फक्त कामासाठी असणं आवश्यक आहे. फोन येणं, फोन जाणं, बरोबर की नाही? मोबाईलचा वापर योग्यरीतीने आपण जर केला तर नक्कीच उत्तम आहे. बरोबर. परंतु जर आपण त्या मोबाईलमध्ये 24 तास पूर्णपणे घालवत असू, मग उपयोग काय? ज्याप्रमाणे सगळ्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं, रात्री झोपही लागत नाही आहे. कारण का? सतत आळसपणा, चिडचिडेपणा. बरोबर ना? जर आपण बघा रात्री जागरण केलं, एखाद्या वेळी बघा आपण मॅच असते, मॅच पाहतो. बरोबर. एखादी कार्यक्रम असेल, सिरियल असेल किंवा चित्रपट असेल, तो आपण पाहतो. आपल्याला किती वाजले ते सुद्धा कळत नाही आहे. परंतु सकाळी उठताना बघा आपल्याला खूप त्रास जाणवतो. आपले शरीर आपल्याला साथ देत नाही आहे. समर्थ म्हणाले, आपले शरीर हे फुकट दिलंय ना, मग फुकट घालू नको रे. ज्याप्रमाणे पैसा बघा आज पाहायला जर गेलो ना, आपल्याला जसं आयुष्य प्राप्त झाले ना, तसा सगळीकडे पैसा पाहायला मिळतोय. परंतु तो पैसा टिकवायचा कसा? शरीराबरोबर पैसासुद्धा महत्त्वाचा आहे. बरोबर की नाही? कारण प्रत्येक गोष्ट विकत घेण्यासाठी पैसा हा पुरेसा आहे. जर आपण तो पैसा फालतू खर्च करत असू, तो उपयोग काय? कारण बघा एखाद्या वेळी काय होतं, आपल्याला जी गोष्ट घ्यायची आहे ती गोष्ट आपण चांगल्या रीतीने घेतली, त्याचा वापर करणं योग्य असेल तर आपण ती गोष्ट घेतो. परंतु जी गोष्ट उपयोगीच नाही आहे, ती गोष्ट घेऊन उपयोग आहे का? बरोबर की नाही? म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे उधळणं बरं नव्हे, बचत करणं महत्त्वाचं आहे. का होतं, ज्याला पैशाची किंमत नाही ना, ज्याच्याजवळ खूप पैसा आहे, समर्थ म्हणाले प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. जो खरा मनुष्य देह कष्ट करून मेहनत करून बघा एखादा फ्लॅट विकत घेत असेल किंवा एखादी गाडी जेव्हा बघा भाड्याने घेत असेल, म्हणजे लोनवर, बरोबर, कर्ज काढून, त्यावेळी प्रत्यक्षात कसे हप्ते भरावे लागतात तेव्हा चणचण भासते की नाही? विचार करा. मग कर्ज जर डोक्यावर वाढत गेलं तर बघा आपल्याला त्रास होतो. आता पैसे तर भरायचेत,
म्हणून समर्थ म्हणाले, अंथरूण पाहून पाय पसरायचे. समोरच्यानी गाडी घेतली म्हणून जर आपण गाडी घ्यायला गेलो, परंतु आपल्या खिशात किती पैसे आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही सवय आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, आपण हट्टाद्वारे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर तेच हट्ट बघा आपल्याला त्रास देत असतात. समर्थ म्हणाले, मग शेवटी भविष्यात आपल्याला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. बघा, आपण विचार करतो ना, त्याच्याकडे ही गाडी आहे, तिच्याकडे ते घर आहे, मग मीच मागे कसा. समर्थ म्हणाले, अशा विचारांमुळे स्वतःला तू कमी समजतोयस. मनात कायम बघा समाधान असणं गरजेचं आहे. दुसऱ्यांच्या यशाकडे जर तू बघत राहिलास तर स्वतःच्या मेहनतीची किंमत तुला कमीच वाटणार. म्हणून समर्थ म्हणाले, फुकट वेळ घालवण्यासाठी इतरांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणं आपल्याला फार सवय झाली. त्याने काय केलं, तिने काय, बघा प्रत्यक्षपणे काय स्वयंपाक केला आहे, या गोष्टीमध्ये आपण स्वतःचा वेळ वाया घालवत असतो. त्यामुळे काय होतं, आपला विश्वास कमी होतो आणि लोकसुद्धा बघा आपल्याला हलक्यात समजू लागतात. बरोबर की नाही? आणि त्यामुळे आपलीसुद्धा प्रगती थांबते. लहान सहान गोष्टींमध्ये आपण खोटं बोलत असतो. खोटं का बोलतो? समर्थ म्हणाली, ही सवय सर्वात बेकार. तुला नाही ना, बघा तुझ्याकडे पैसा आहे का? नाही आहे. मग कशाला खोटं बोलायचं? नाही तर नाही. बरोबर की नाही? परंतु आपण माझ्याकडे इतकं आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे हे आहे, काहीच नाही. समर्थ म्हणाले, एकदा लोकांना कळलं की आपण खोटं बोलतो तेव्हा विश्वास कायमचा तुटतो. परत तुम्ही कितीही खरं बोलण्याचा प्रयत्न करा, तुमच्यावर काडी मात्र कोणी विश्वास ठेवणार नाही. म्हणून ही सवय मोठ्या अडचणीमध्ये शेवटी आपल्याला टाकत असते. लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले, खरं बोलण्याचं धाडस केलं तर आयुष्य सहजपणे बघा फुलून जातं. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे जो बोध, परंतु आपण आपल्या आजारपणाचं कारण आपण शोधत असतो. आपल्याला थकवा जाणत असतो, मोठमोठे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सवय बदलणं आवश्यक आहे. समर्थ म्हणाले, त्याचबरोबर बघा आपण आपल्या जीवनात आसपासचं वातावरण नकारात्मक करत असतो. लोकांजवळ कोणी थांबायला जात नाही आहे किंवा त्यांना आवडतसुद्धा नाही आहे. आपल्याला रागसुद्धा लगेच येतो. समर्थ म्हणाले, जर आपल्याला राग येत असेल तर आपले शरीर बघा कमकुवत होतं. बरोबर की नाही? कारण ज्या प्रकारे आपण एकमेकांवर ओरडतो, ओरडण्याने काय होतं, आता विचार करा, शरीरालाच त्रास होतो ना. म्हणून समर्थ म्हणाले, ज्यावेळी शांतपणे तुम्ही बोलाल तर हीच खरी ताकद आहे. वेळेचं नियोजन कर, संधी सोडू नकोस. महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तू उशीर करू नकोस. कारण का, जर तू ही सवय बदलली नाही तर आयुष्यात मोठ्या यशापासून आपण वंचित राहू. आपण विचार करतो ना की आपण त्या विचारांमध्ये अडकलेलो आहोत. मग आता स्वतःला सोडवायचं आहे. मेंदूवरही त्याचा विपरीत परिणाम होतो जर त्या गोष्टी सुटल्या नाहीत तर. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला सुद्धा जीवन जगता आलं पाहिजे. खऱ्या नात्यांना आपल्याला वेळ देता आला पाहिजे. कारण मनुष्य देह आतून तुटला जातो. इतरांवर दोष टाकण्याची सवय आपण का म्हणून द्यावी? बघा, स्वतःची चूक मान्य करा ना, मीच जबाबदार आहे. परंतु दुसऱ्यांकडे बोटं दाखवायला आपल्याला बघा काही लागत नाही आहे. परंतु दुसऱ्यांनी जर आपल्याकडे बोटं दाखवली तर आपला राग
बघा आपल्याला माहीत असतं ना, म्हणून समर्थ म्हणे शिस्त महत्त्वाची. सोप्या गोष्टींमध्ये शिस्त न ठेवणं, जसं की आपण बघा वेळेवर न येणं, ही एक प्रकारे वाईट सवय आहे. वेळेवर येता आलं पाहिजे. छोट्या गोष्टी त्यांची जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. ज्यांच्यात शिस्त नाही आहे त्यांच्याकडे लोक शेवटी बघा गंभीरतेने पाहत राहतात. म्हणून समर्थ म्हणाले आपण शिस्तीमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि जर आपण शिस्तीमध्ये राहिलो तर बघा त्या सवयी आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.